फायनली आता या गल्लीतून बाहेर निघल्या आपल्याला बाप्पाचं दर्शन होईल। लालबागला तर यावर्षी जाताना आला। वाव भाई वाव, डायरेक्ट वाव। 111 किलोचा मोदक क्रेझी। तुझ्या मायेची चादर पांघरली गणराया तूच हे गणेशा मोरया। आज बाप्पाचं दर्शन झाला आणि काय मूर्ती आहे भाई, सेम लालबागचा। आणि 1.5 तासानंतर दर्शन झालं ना आपला। हेलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ब्रँड हेलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा ब्रँड ब्लॉग मध्ये। तर गणपती बाप्पा मोरया। तर आता आपण आलो मिरची गलीमध्ये पनवेलला येण्याचं कारण काय माहितीये का, तशी सार्वजनिक गणेश उत्सव असतं तर वर्षीप्रमाणे याही वर्षी 4थीचा गणपती बसलाय आणि तिथं आपण चालून दर्शन करायला स्पेशल कुर्ता बिर्ता घालून आलोय मी। आता जे पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे अशी, आपल्याला मंत्रण आलेला मार्केटचा राजा आहे ना, त्या पण जाऊ बरं दर्शन करायला। त्याला आता पहिला मिरची गलीचा राजा आहे ना, त्याचं दर्शन करूया। गल्लीमध्ये किती गणपती असतात बोलला? 8 गणपती। तुझ्या मायेची चादर गणपती बाप्पा मिरची गल्लीच्या राजाचा जय सो। धन्यवाद धन्यवाद, थँक्यू। नमस्कार नमस्कार। काकाच आपल्या सोबत आहात। काका, हा गणपतीची स्टार्ट कसा झाला, म्हणजे कधीपासून बसला? या गणपती उत्सव आम्ही 1998 पासून चालू केलेला। तेव्हा आम्ही पण लहान होतो, असा हुरूप आला प्रत्येक सार्वजनिक गणपती बघायचं होतं, आपल्याला पण गणपती उत्सव साजरा करावा अशी इच्छा झाली। म्हणजे आम्ही हा 1.5 दिवसासाठी गौरा गणेश उत्सव, साखर चौथी काही ठिकाणी साखर चौथीचं म्हटलं जातं आणि काही ठिकाणी गौरा गणेश उत्सव याला नाव दिलेलं आहे। हे गौरा गणेश उत्सव म्हणून आम्ही साजरा करतो 1998 पासून। 1.5 दिवस फुल उत्साह जत्रा असते। 2 दिवस गणपती यायच्या आधीपासून, 2 दिवस आधीपासून आगमनापासून आणि अशीच परंपरा चालू राहील ही अपेक्षा आहे आपली। हो नक्की नक्की, आम्हाला पण आनंद वाटतो। आम्ही पण तुम्ही आले, आम्ही मन भरून आला आमच्या मंडळाला एक नावलौकिक झाला तुमच्यामुळे। धन्यवाद धन्यवाद, मला आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद। मी एवढे वर्ष झाले मला नव्हतं माहित, बट आता आलो, मस्त वाटलं तुम्हाला सगळ्यांना भेटून। मला आमचा आता तुम्हाला ऍडव्हान्स म्हणजे रामनवमीसाठी पण आमंत्रण। ओके, पण असं धाम नक्की धडाक्यात असतो कार्यक्रम, मिरवणूक वगैरे जोरदार, महाप्रसाद असतो। आता प्राचीच्या इथं गेलेलो, मस्त जेवलो आणि गणपती बघायला आलोय दुसरा। तो बोलतो बॅलेन्सिंग मूर्ती आपण आता गणपतीमध्ये बघली असेल, तेच रिलेटेड इथंशी आहे, जाऊन बघूया, दर्शन करू बरं। कडक आहे हा। वंदितो हे गणराया अर्था जाणून घे, हे रंबा लंबोदराया सेवा मानून घे। देवा 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 गण 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 गणपती देवा। थँक्यू। मंडळाला 25 वर्ष झाली। हा 25 वर्ष झाली का? मस्त मूर्ती मस्त आहे आणि बॅलेन्सिंग आहे बोलली ती, तो बरं बघला पाहिजेच एकदा, मस्त वाटतं, सुंदर। धन्यवाद। आम्ही आता प्राचीनच्या इथंशी जेवायला गेलतो, जेवूनशी बरं मूर्ती आहे बोलतो, मस्त आहे बोलतो, बॅलेन्सिंग। असंच बघायला गेलो आणि तिथले मंडळाचे काही सदस्य होते, त्यांनी आपल्याला ओळखला आणि सन्मान पण केला, तर सगळ्यांचा धन्यवाद आधी। आणि असंच गेलतो आम्ही दर्शनाच्या याच्यान, काही आमंत्रण वगैरे नव्हता, बट त्या जाऊन नवरा मान सन्मान भेटला, धन्यवाद। आणि मस्त वाटला, मूर्ती पण किती छान आहे, बघली असाल तुम्ही, एकदम भारी मूर्ती होती। तर आता आपल्याला जावायचं आहे मार्केटचा राजा बघायला, लालबागचा राजा। ती आतुरता आहे म्हणा, लालबागला या वर्षी जावायला नाही भेटला, पनवेलला आपले जवळ लालबागचे राजाचं ॲज इट इज मूर्ती सेम
सेम मूर्ती असतं तर जाऊन बरं दर्शन घेऊ. तिथं जाऊन बघू आता किती टाइम लागते दर्शनाला वगैरे. तुमचा आवरा असं प्रेम भेटतं ना तो बघून मजाच येत आहे. आणि प्रथमला पण धन्यवाद कारण तो माझ्या सोबत कायम असतं. सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं. आता चला आपण मार्केटचा राजा आहे ना लालबागच्या राजाचा स्वरूप तो बघायला जाऊ. फायनली आता आपण मार्केटमध्ये आलो. चला मार्केटच्या राजाचं दर्शन करायला. काय भारी सजवलाय सगळा. लाइटिंग केली सगळे घरची. बघूनच भारी वाटते ती लाइटिंग. बघा तुम्ही एकदा. डायरेक्ट जत्राच भरली. जत्रा आवरी पब्लिक आहे. म्हणजे लालबागच्या राजाचा जाणं दर्शन पॉसिबल नाही झाला. सगळी आली पनवेलची लोक. वाव काय बोलता. तुझी आयडिया आहे का मला नेतो की नाही. हा दर्शनाला मी डायरेक्ट आलो अचानक. मला कोणी बोलवलं नाही. हा मिरची गल्लीचा राजाचा आहे आपला. त्यांची आलो मी. काय चल हा ब्लॉग मध्ये आलो तुम्ही दोघा. चला आता मस्त दर्शन करू. गर्दी बघा. गर्दी लाईन किती मोठी आहे. मला बोलतो VIP एंट्री शाहरुख खान झाल्याची फिलिंग येते. बाप्पा दिसला बघ. बाप्पा दिसला. इथं पाठीमागाची लाईन आहे ना ती वाटतं मुखदर्शनाची लाईन आहे. आम्हाला मेन डोकाटेकाचा आहे. नाही कोणची ओळख नाही आमची. डायरेक्ट जाऊन बरं दर्शन घेऊ. लाईनीला राहू. किती तास लागतात बघू. डायरेक्ट लाईनीन जावा. काही टेन्शन नाही. कोणच्या ओळखीवर नाही चाललो. आया कोणला आम्ही सांगून नाही आलो का आम्ही येतो म्हणून. डायरेक्ट लाईनिंग घुसतून लाईनीला जेवढा टाइम लागेल तेवढा लागेल. आया पूर्ण अख्खे एरियामध्ये जत्रा भरली. आया दोघा तिघा बोललं होतं का चल बट आपल्याला कोण उलटा बिलटा बोललेला पटन नाही. म्हणजे कोण पटकन बोलला तर त्या बरोबर नाही वाटणार. त्यापेक्षा लाईनीन जाते बरं. ही बघा लाईन लई लांब लागली. किती लांब लाईन आहे बघू दे. एक मिनिट का फुल लांब लाईन लागली र. आयुष्यपत किती लांब लाईन आहे. चला लाईनीन जाऊ तरी पण आपण. किती मोठी लाईन लागली तरी पण लाईनीन दर्शन करायचं आहे. चला 2-3 तास लागतील ना. नशीब जेवून घेतलाय मी. मला तरी वाटते 4 तास लागतील. इमानदार सोहन नाही की इमानदार झाला यात. बाबा किती लांब लाईन आहे. आयुष्यपत किती पुढे आलो. महाराजांचा पुतळा आहे ना तिथपर्यंत लाईन लागली. काय बोलतो. थँक्यू बाबा. हा पायाभराला चालू लाईनीन राहतोय. हा मस्त आहे. मी मस्त. तू कसा आहे. कुठला तू पनवेलचा का. चालेल चल मी पण लाईन राहते. काढ लाईन किती लांब आहे. आज ना पुढं. पब्लिक किती लांबशी थांबली. चालत तेव्हा एवढा टाइम लागलाय. लाईनीन किती टाइम लागल. यो आपला शिवाजी महाराजांचा स्मारक. तरी लाईन काही संपन्न नाही. म्हणजे विचार करा किती पब्लिक असेल हल्ली दर्शनाला. ब्युटी पोलीस स्टेशन आला तरी लाईन काही संपन्न नाही. बाबा निघूत. फायनली लाईनीन जागा भेटली. आता आम्हाला जवळजवळ अर्धा किलोमीटर किंवा 700 मीटर पर्यंत आम्हाला चालत जावाचं आहे लाईन मध्ये. तर चला बाप्पाच्या दर्शनासाठी तर आवरा करू शकता. देव आपल्याला आवरा देतोय. तुमचा प्रेम पण भेटतोय. तर त्यासाठी आपण या गोष्टी करू शकता. जवळजवळ आता आम्ही अर्धा कव्हर केला. अर्धी झाली असेल ना. आस्ते चाललो. अजून पक्का आहे पुढं. पक्की पब्लिक आहे. काही टेन्शन नाही. धंदे में लूडो आएगा तो आगे कैसा बढ़ेगा भाई. लूडो हा सो जवळ आता लुडो वाले काका जवळ आलो. आपण ब्लॉग केलेला बघा. मच्छी मार्केट असतं तिथपर्यंत आलो. आणि अजून आम्हाला थोडासा पुढे जाऊ होता. 100 मीटर अजून जाऊ होता. छाये ज्ञान सजल घर माझ्या घराला घर पण आलं. नभ धरती दिशा नाहून वार सुख अंगण आनंद आलं. फायनली आता लाईनीच्या त्या आलो ना मी. आता लाईनीमध्ये जाऊ. ऍक्च्युअल किती लांबशी आलो तुम्ही बघला असाल. महाराजांच्या पुतल्या घरशी अजून ही पक्की मोठी लाईन लागली. चौरे लांबशी आता लाईनीमध्ये जाऊ. चरण स्पर्श ना. चरण स्पर्श 10 वाजला. आता 1 तास झाला. हा धक्कामुक्की काही नाही. आरामात चाललो न. रात्रीची वेळ आहे. थंडावा आहे त्यामुळे काही वाटत नाही. गोडवाणी जाप जप लाईनीत लागलो आणि मस्त अशी लाइटिंग लावली एंट्रीलाच.
भारी लाईट लावली. गणपती बाप्पा मोरया. म्हणजे काही त्रास नाही, 1 तास गेला तरी कैसा गेला समजला नाही. पब्लिक येत ही मुखदर्शनाची लाईन आहे, तशी फुल पब्लिक आहे. फुल पब्लिक आहे, फुल पब्लिक. ही मुखदर्शनाची लाईन आहे आणि हे लाईन मध्ये गर्दी बघा. लाईन मध्ये आता पाठच्या बाजूला आलो. पाठच्या बाजूशी 80 लाईन आहे. गणपती देवा नंदन पार्वती शिवदेवा गण 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 गणपती देवा. अजून लाईन आहे रे, आम्हाला वाटलं कपली. अजून आहे, अजून आवरी आहे पब्लिक. कौशी कप्पन आहे. 1.5 तास झाला लाईनीन. मोरया. मंदिर मामा की जय. फक्त एक बाजू आली, बाप्पा समोरच आहे. फुल खुश आहे, फुल खुश. आमच्या पुढं कोणतरी बोलतं 7-8 माणसं पुढं गपचूप घुसली गल्लींची. नाही तर आता मी ते लाईनी नसतो. फायनली आता या गल्लीतून बाहेर निघल्या आपल्याला बाप्पाचं दर्शन होईल. लालबागला तर या वर्षी जाता नाही आला, बट पनवेलला येऊन ॲज इट इज बाप्पाची मूर्ती, मार्केटचा राजा, तिथंशी आपण दर्शन घेऊ शकतो. आता बाप्पा आला 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 आला. कडक यार कडक. वाव वाव भाई वाव, डायरेक्ट वाव. 111 किलोचा मोदक भाई, 111 किलोचा मोदक. क्रेझी कडक. हा लाईनीनच आहे. गणराया तुझ आमासावर रे, तुझ्या मायेची चादर पांघर रे. गणराया तुझ आमासावर रे, तुझ्या मायेची चादर पांघर रे. ओंकारा ओंकारा. दर्शन झाला. खतरनाक वाटतंय बघून. क्रेझी क्रेझी भाई, क्रेझी खतरनाक. जयकारा जयकारा हे गणेशा मोरया. आताच बाप्पाचं दर्शन झाला आणि काय मूर्ती आहे भाई, सेम लालबागचा. आणि दर्शन करून आवरा भारी वाटला ना. क्रेझी. तुझ्या छायेची सावली सारव रे, नको दुःखाची कावड आवर रे. दर्शन झाला आणि त्या बाजूला आपल्याला थांबवलं. ते ओळखला मंडळाचे पब्लिकने, त्यांना धन्यवाद. पहिला काढ 1-2 फोटो आणि बघ बोलतं बाप्पाला. आणि घेतला प्रसाद वगैरे घेतला आणि निघलो पुढं. 1.5 तासानंतर दर्शन झालं ना आपला. 9ला लागलेलो, आता 10:30 वाजलं आणि दर्शन होऊन निघलो बाहेर. आता आम्हाला जाऊ दे कलंबुलीला दर्शन आलं बाप्पाचे. पूर्ण दिवसच माझं दर्शनान गेलाय आणि मस्त वाटलं सगळीकडे दर्शन करून. फिलूच आहे भारी आहे. म्हणजे जवळ पण आज गणपती बघला, एकदम मस्त मजा आली. दिवस एकदम भारी गेला आजचा. आता रात्रीचं 10:30 वाजल्यानंतरही पनवेलला आवरी पब्लिक आहे ना, वा एक नंबर. म्हणजे भक्तांची जी असणारी श्रद्धा देवावं ते आपल्याला दिसतच असतं कधीही गणपती बाप्पाचं आगमन झाला. आणि आता यो बाप्पा लालबागच्या स्वरूपानं आहे, त्याच्यामुळं जास्त गर्दी होते इथं. आता आम्ही जरासं पुढं आलो बरं, कलंबुलीला जाऊन निघलो. लाईन बघा किती लांब आली. यो पोलीस चौकी आपली ताई अशी आहे, त्याच्या पाठीमागं लाईन आली. अवरे लांब लाईन आली. आता मला जरी 1.5 तास लागलाय ना दर्शनांना, यांना 1.5-2 तास पण जाऊ शकतात. माणसात ना काही मधींची पण घुसतात ना, त्यामुळे काही नाही. दर्शन तर होतंय बाप्पाचं एकदम आरामात, काही टेन्शनच नाही. सुंदर दर्शन होते, काही बोलायलाच शब्द नाही राहिला आपल्याला. आणि मध्ये मध्ये मी प्रकाश शुद्ध बोलते, काय माहिती काय आली समजा नाही रे. ब्लॉग मध्ये काय सीन चाललाय, लई शुद्ध बोलते अचानक. काय माहिती आवरा शुद्ध शिकलोय कंची मी. हा शिकवलाय तरी कोणी आवरा शुद्ध म्हणा. यो शेवचिवरा. तुझ्या येण्यानं सजल घर, माझ्या घराला घर पण आलं. पाहिजे घेऊ बोला गणपती बाप्पा. ओके थँक्यू धन्यवाद. चला मग येतो. हा बाप्पा करते काय, बाप्पा करताय, बाप्पा कर बाप्पा. थँक्यू. येऊ परत. कोण कोण ब्लॉग बघते रे? तू का नाही बघत? तू का नाही बघ? ऑगी बघतोय का? म्हणून ऑगी सारखा दिसायला लागला बघ तो. असते बा असते ऑगी सारखा दिसायला लागलाय बघ.
तो बघ माझ्यासारखा दिसतोय बघ, माझा ब्लॉग बघतो म्हणून बघ. तू ऑगी. अरे यार नाही हा, मस्त दिसतोस. मजाक. कलंबुलीला पण दर्शन वगैरे झालं. आता 11:15 वाजला आणि चाललो घरी. आणि कसा होता ब्लॉग. आणि पनवेलच्या राजाचा, मार्केटचे राजाचं दर्शन झाला, कोलीवाड्याच्या राजाचं दर्शन झाला, मिरची गल्लीचे राजाचं दर्शन झाला आणि मस्त अचानक अनुभव घेतला आणि लई भारी वाटला. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये आता. आणि तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. नेक्स्ट इयर समजा लालबागच्या राजाला तुम्हाला जावायला नाही भेटला किंवा तुम्हाला लालबागच्या राजाचं दर्शन करायचं आहे तर तुम्ही पनवेलचा मार्केटचा राजा आहे ना, तो ऍज इट इज लालबागचा राजाची मूर्ती आहे. सेम हाईट वगैरे सेम आहे ना सगळा बहुतेक. आणि जो मूर्तिकार आहे ते मूर्तीचा म्हणजे लालबागच्या राजाचा मूर्तिकार पण तोच आहे आणि ये राजाची मूर्तीचा पण मूर्तिकार तोच आहे. तुमच्या मान्यावर आहे कसा काय आहे त्या. तुम्ही कुठेही बाप्पाचं दर्शन करू शकता. घरून करा, बाहेर करा, कुठेही करा, फक्त आपल्या मान्यावर आहे. तर चला बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.